नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे ते म्हणजे महाट्रान्सको एक्झाम शेड्यूल जे आहे ते ऑलरेडी आपण एक व्हिडिओ दिलेला आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा पोस्ट करता ऑलरेडी एक्झाम डेट्स आलेल्या होत्या, परंतु आजच्या डेटमध्ये टेक्निशियन 2 करता जे पद त्यांनी ठेवलेलं होतं म्हणजे ज्याकरता एक्झाम डेट डिक्लेअर केलेली नव्हती, तर त्यासाठी डेट डिक्लेअर केलेली आहे। आणि प्लस महावितरणची जी वॅकन्सी आहे टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, एई जेई किंवा अकाउंट असिस्टंट वगैरे जे काही वॅकन्सी आहे किंवा विद्युत सहाय्यक वितरण आहे, तर त्याकरता वॅकन्सी कधी येऊ शकते किंवा किती लवकर येऊ शकते, कारण पुढे इलेक्शन वगैरे आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र वाट बघत आहेत। त्याचंसुद्धा एक छोटंसं अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। महाट्रान्सको जे काही आता एक्झाम शेड्यूल्ड आहे त्याच्यामध्ये एई असेल किंवा सिनियर टेक्निशियन असेल, टेक्निशियन 1 टेक्निशियन 2, तर त्यामध्ये आता टेक्निशियन 2 करता आजच्याच तारखेला अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणजे 10 मार्चला ही एक्झाम होणार आहे। त्याच्यामध्ये टेक्निशियन 2 डायरेक्ट आणि टेक्निशियन 2 इंटरनल म्हणजे इंटरनलची हे आहे भरती आहे त्याकरता, तर त्याच्यासाठी आणि आता त्याच्या 5-6 दिवसाआधी किंवा 10 दिवसाआधी तुम्हाला हॉल तिकीट येऊन इतर ज्या पोस्ट आहे त्याकरता ऑलरेडी एक्झाम डेट्स आलेले आहे, एईसाठी सुद्धा आलेली आहे आणि तशी तुमची तयारी आता सुरू झालेली असेल अशी मी आशा करतो। आता फक्त विद्युत सहाय्यक पारेषण हे जे पद आहे त्याकरता अजून डेट आलेली नाही आहे, परंतु जे काही याच्या आधी त्यांनी शेड्यूल दिलेलं होतं त्यामध्ये त्यांनी डेट्स दिलेले होते आणि आता मध्येच त्यांनी 10 तारीख टाकलेली आहे। 10 तारीखला एक टेक्निशियन 2 आहे। याचा अर्थ असा आहे मित्रांनो की असं काही नाही आहे की ते एप्रिलमध्ये होईल, त्याच्या आधीसुद्धा ही एक्झाम होऊ शकते, ती कंडक्ट करू शकतात। विद्युत सहाय्यक पारेषणची सुद्धा डेट काही दिवसामध्ये अपेक्षित आहे असं आपण म्हणू शकतो आता, कारण की यांनी मध्येच टेक्निशियन 2ची एक डेट दिलेली आहे ती 10 मार्च आहे। ठीक आहे, मध्ये जर काही त्यांना पॉसिबिलिटी असली काही अवेलेबल असल्या डेट्स तर ती डेटमध्ये सुद्धा येऊ शकते, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तयारीत असणं आवश्यक आहे। त्यासाठी हे अर्जंट अपडेट आपण आजच्या याच्यामध्ये घेतलेलं आहे, कारण आज टेक्निशियन 2चं शेड्यूल जे आहे ते आज आलेलं आहे साईटवर, ऑफिशियल साईटवर। त्याच्यामुळे विद्युत सहाय्यक पारेषणसाठी सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये कदाचित मार्च एंडपर्यंत एक्झाम होऊ शकते, कधी पण त्याची डेट येऊ शकते। ठीक आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तयारीत राहावं। आणि बाकी आता महावितरण असेल, महावितरणमध्ये जेईई आहे किंवा अकाउंट असिस्टंट आहे, विद्युत सहाय्यक आहे, विद्युत सहाय्यक वितरण आहे वगैरे, तर त्याचीसुद्धा वॅकन्सी काही दिवसांत म्हणजे आता कसं आहे की आता या एंडिंगमध्ये फेब्रुवारी एंडिंगमध्ये आचारसंहिता लागू होऊन जाईल, त्याच्यामुळे आतापर्यंत फक्त आपल्याकडे काही दिवस आहे। याच्या पिरियडमध्ये जर जाहिरात आली ती येऊन जाईल, तशी त्यांची प्रोसेस सुरू आहे। त्याच्यामध्ये जाहिरात कधीही पडू शकते, जर आता नाही आली तर नंतर ती इलेक्शनच्या नंतरच येईल, कारण की आचारसंहिता लागू झाल्यावर जाहिरात येऊ शकत नाही। त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम वगैरे होऊ शकतात, कंडक्ट होऊ शकतात, परंतु जाहिरात ते डिक्लेअर करू शकत नाही किंवा रिझल्ट वगैरे डिक्लेअर करू शकत नाही, भरती तसे रिक्रुटमेंट किंवा जॉईनिंग होऊ शकत नाही, परंतु एक्झाम वगैरे होऊ शकते। ठीक आहे, त्याच्यामुळे आता काही 5-6 दिवसामध्ये जर आता ती जाहिरात आली महावितरणची तर येऊन जाईल, अन्यथा ती खूप लेट होईल किंवा कदाचित आपण असं म्हणू शकतो की मार्च नंतर वगैरे एप्रिलमध्ये वगैरे होईल। ठीक, आणि याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एईचं जे काही गेट त्यांनी 10% ठेवलेलं आहे, बाकी 90% त्यांनी कॅन्सल केलेलं आहे, परंतु 10% ठेवलेलं आहे ते सुद्धा कॅन्सल करण्यात यावं अशी विद्यार्थी मित्रांची विनंती आहे। आणि ती रास्त विनंती आहे, कारण की 10%मध्ये बराच फरक पडू शकतो मेरिट लिस्टमध्ये, तर त्यावरसुद्धा थोडंफार इथं विनंती वगैरे किंवा आंदोलनं झालेली आहे विद्यार्थी मित्रांची, ट्विटर कॅम्पेन, ईमेल कॅम्पेन झालेले आहे। तुम्हीसुद्धा त्यामध्ये सपोर्ट करावा अशी माझी पर्सनली तुम्हाला विनंती आहे। आणि प्लस जेईच्या पोस्ट वाढायला पाहिजे कमीत कमी जेईच्या आणि एईच्या, कारण वॅकंट पोझिशन भरपूर आहे, त्याच्यासाठी प्रयत्न विद्यार्थी मित्र खूप जास्त प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत। आणि तुम्हालासुद्धा तुम्ही एखादा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता किंवा तुम्ही ईमेल और ट्विटर कॅम्पेन इथे जॉईन करू शकता विद्यार्थी। एईचं जे काही गेट कॅन्सलेशनचं आहे त्यांच्याकडून त्यांना जे करायचं होतं ते केलं, आता 10% ते कॅन्सल करतात की नाही त्यावर सध्या तरी भाष्य करणं किंवा कुठल्याच प्रकारची गेस करणं हे कठीण आहे। आणि प्लस जेईच्या ज्या पोस्ट आहे, जेईच्या ऑलरेडी पोस्ट थोड्याफार इथे ॲक्च्युली वॅकंट पोझिशन भरपूर आहे, परंतु ते 100% वॅकन्सी काढत नसतात, 50% 70% वगैरे किंवा कधी 25% वॅकन्सी ते काढतात कमी जास्त प्रमाणात। मित्रांची सुद्धा जाहिरात पुढच्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागू होण्याच्या आधी एक शक्यता आहे, दाट शक्यता आहे, कारण की त्यांनी नोटीस 31 डिसेंबर 2023ला दिलेली आहे, एकदम लास्ट मोमेंटला जे काय आपण म्हणतो इरेंडिंगला दिलेली आहे। तसंच याने आचारसंहिता लागू होण्याच्या आधीसुद्धा यांची ती न्यूज किंवा आपण म्हणू शकतो जाहिरात मोठ्या प्रमाणात येऊ शकते। मित्रांनो, त्यानुसार तुम्ही तयारीमध्ये राहणं आवश्यक आहे। बाकी आपलं जे गायडन्स आहे ते वरच्यावर सुरूच राहणार आहे। मित्रांनो, आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल या नावाने, त्यावर तुम्हाला टेस्ट सिरीज एईच्या वगैरे महाडेस्कॉम जेई एईच्या आणि महाट्रान्सको एईच्या प्लस विद्युत सहाय्यक पारेषण आणि वितरणचे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जातील। प्लस फुल लेंथ कोर्स आहे, म्हणजे फुल कोर्सवर आपण महावितरणचे किंवा महाट्रान्सकोचे कोर्ससुद्धा आपण टाकलेले आहे। इंजिनियर अमोल ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल ॲपची, तिथे तुम्ही जाऊ शकता। आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाते। आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडंफार गायडन्स किंवा मोटिवेशन मिळेल। आणि प्लस
आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे अतिशय महत्त्वाचे आपले व्हिडिओज येणार आहे मित्रांनो, महाट्रान्सको रिलेटेड आणि महाडिस्कॉम रिलेटेड. आता महाट्रान्सकोची एक्झाम ऑलरेडी आहे, परंतु महाडिस्कॉमचं जे काही पुढे प्रोसेस चालणार आहे पूर्ण जॉईनिंगची, त्याच्या शेवटच्या मुवमेंटपर्यंत फॉर्म सबमिशनपासून सगळे व्हिडिओज आपले येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.